राज्य फक्त 3.5 जिल्ह्यांचं होतं आजच्या 36 जिल्ह्यांपैकी, पण 350 वर्षांतर देखील तुमच्या श्वासामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या बिंदूमध्ये जो माणूस गुंतलाय त्या छत्रपती शिवरायांना पहिले वंदन करतो. ज्या 1 मेच्या करता आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, हे राज्य होण्याकरता 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं, त्यांना पण वंदन करतो. आपण म्हणतो की सगळ्या प्रांतांना भूगोल आहे, महाराष्ट्राला फक्त इतिहास पण जास्त आहे. त्या इतिहासाचं स्मरण करतो. मी थोडंसं माझ्या विषयावर खेळायच्या आधी फक्त 1-2 मिनिटं बोलणार आहे. नितीन देसाईंचं कौतुक अशा करताय की ते मध्ये एकदा शीलचं का कोणाचं तरी बोलताना ते सद्गतीचं, जेव्हा एखादा आर्टिस्ट एखाद्याबद्दल भरभरून बोलतो तेव्हा तो सद्गतीत असतो, ते फेक नसतं की त्याला कुठे आमदार केला किंवा ह्या ठिकाणी लोकसभेला उभं राहायचं नाही असं मी तुमच्यातर्फेच तर माणूस या विषयाशी प्रामाणिक आहे की जसे इंद्रधनुष्याचे 7 रंग असतात तानापिळी निपातात, तर या महाउत्सवाचे अनेक रंग आहेत आणि ते 7पेक्षा जास्ती आहेत. म्हणजे मला आनंद वाटतो की ज्यांच्यामुळे मला एकच काही सांगायचं तुम्हाला की आम्ही जेव्हा कंपनी स्थापन केली 8 वर्ष झालं सगळ्या गोष्टीला. आज 16 कंट्रीजमध्ये चाललेलं आहे. बऱ्याचशा खूप काही होतं. व्हर्टिकल फार्मिंग हा आपला विषय आहे. पण हळद 1 वर्षाचं 9 महिन्याचं पीक आहे. त्याच्यामध्ये 1 किलो 2 किलोपर्यंत एका गाठ्यापासून आपण उत्पन्न घेतो. आणि आम्ही आज सलग 3 वर्ष एक प्रयोग केलेला आहे जो सक्सेस झाला 150 एकरमध्ये. सांगायला आनंद होतो की आपल्याला आता 5 किलोपासून 21 किलोपर्यंतचं उत्पन्न हळदीला मिळत आहे, जे जगामध्ये कोणीच केलं नाही एका रोपाला, एका गाठापासून. तर ते यवतमाळमध्ये आम्ही जे आता मी हळदीमध्ये पहिल्यापासून असल्यापासून 3 किलो 800 ग्रॅमचा जो रेकॉर्ड होता तो आपण यावर्षी आता 21 किलो केलं. आणि ते सगळं कंद जे आहे ते तुम्हाला या महोत्सवामध्ये इथे तुम्हाला बघायला मिळेल. लाईव्ह असेल ते पण तुम्ही नक्की त्याचा विजिट करा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. स्पॉटलाइट मारा. पुढे तरी पण नाही. हा बस ओके सर. तुमच्यावरती एक फोकस पाहिजे. टेक 2 करते. एकदम तुम्ही असताना दाखवायलाच मला. राजा शिवछत्रपतींना अभिवादन करत दादासाहेब फाळके, ते बंद करा. राजा रवी वर्मा यांच्या महाकलेला वंदन करत आज ह्या महोत्सवासाठी जमा झालेले तमाम दिग्गज कलाकार, माझं भाग्य आहे मीनाताईंचं बालपणापासून अगदी दूरदर्शनपासून मी त्यांच्या कलेचा पुरस्कार केला. त्या मीनाताई पण इथे आलेल्या आहेत. शिरीषजी आमचे मित्र आहेत. रोहित राऊळ आहे इथे. रुपाली पाटोळे आहे. खाना खजाना महाराष्ट्राची चव घेऊन आलेल्या आमच्या ताई. नंतर माझं खास करून आमंत्रण ऐकून उपस्थित राहिलेल्या शील सडवेलकर यांच्या धर्मपत्नी. शील हा माझ्या फाउंडेशनपासूनचा मित्र होता आणि त्याचं जे काम आहे, त्याचं जे जीवन आहे ते एवढं दैदिप्यमान होतं की त्याच्या कार्याला मी सलाम करतो. इथे उपस्थित माझे मित्र नंदेश हा नेहमीच माझ्या मित्रभावासारखा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा उत्सव असेल आणि तिथे नंदेश नसेल तर असं होऊ शकत नाही. त्याची धावपळ असते. पण तरी पण तो या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला आहे. इथे उपस्थित अनेक मान्यवर इथे आहेत. सगळ्यांचीच नावं घेत बसलं तर कदाचित महासंध्याकाळ होईल. त्याच्यामुळे मी तुमच्या समोर आणि त्यांनाच शिकवत काय ह्या पॅलेस जो सलमान खानसाठी आम्ही जेव्हा प्रेमरतनसाठी बनवलेला, तर ह्या पुढच्या मैदानात माझ्या गावातलीच लोक युवराज की जय हे म्हणजे ज्या पद्धतीने सांगत होते तर लोकांना वाटलं की इथले कलाकार एवढे कॉन्फिडन्स कसे घेतात. तर ह्या एनडीच्या माध्यमातून आपण लोकांना हे विश्व हे रोजगार उपलब्ध केला आहे. त्यामुळे सुभाष नकाशे यांच्या माध्यमातून आपण इथे इकडच्या लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक डान्स अकॅडमी चालू करतोय. त्याचबरोबर नंदेश बरोबर आपण एक मोठी इकडे महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारी पण
अशी लोककलांची अकॅडमी करतोय. द्रुपाली आणि गौतम आणि हे सगळे जेवढे कलाकार आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ही कलाकारांसाठी अकॅडमी करतोय आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये 28 जे कला आहेत त्या 28 कलांना जागा देणारी पण आपण अकॅडमी चालू करतोय. तर बोलू तेवढं कमीच पडेल. भरभरून बोलण्यासारखं आहे पण भरभरून पाहण्यासारखं आहे हे आणि हे तुमच्या माध्यमातून लोकांना आपल्याला सांगायचं आहे. हा कलेचा जागर हा जसं मगाशी म्हणाला की नितीन देसाईचाच नाही, एन डी स्टुडिओचाच नाही, आम्हा सगळ्या कलावंताचाच नाही, तर हा सगळ्या महाराष्ट्राचा आहे. आणि ती ताकद ही तुम्हा मित्रांमध्ये आहे. आणि तुम्ही आज इथं गेल्यानंतर हा जागर किती मोठा पोचवता आणि त्याच्याकडून महाराष्ट्रातल्या लोकांना, महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना किती आव्हान करता हे आपल्याला पाहायचं आहे. इथे अनेक लोक आहेत. श्रीजी झाडे साहेबांना काही संबोधित करायचं असेल तर त्यांना आपण आमंत्रित करू. आणि मला आवडेल की मीनाताई पण 2 शब्द बोलतील, रुपाली काही बोलेल. माझं या तर माझा मित्र श्री सडवळकर त्यांच्या धर्मपत्नी इथे आलेल्या आहेत. शीलने त्याच्या जीवनात भरपूर संघर्ष केले आणि भरपूर वेगवेगळी स्टाईल जोपासली. तर त्याच्यातनं त्यांनी केलेलं विश्व मी त्यांना सांगितलं आहे की आपण इथे लोकांसमोर आणू आणि त्या माध्यमातून त्याचं जे कार्य आहे ते महाराष्ट्रात नाही तर जगापर्यंत पोहोचवू. धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि तुम्ही आमचं हे आमंत्रण स्वीकारून शीलला इथे जिवंत करण्याचा जो प्रयत्न केला आहे तर मला आवडेल की शीलला श्रद्धांजली इथे आपण देऊ आणि तुमच्या माध्यमातून शीलची मुलं तुम्ही इथे राहाल तर ते फारच आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू. मला वाटतं या सगळ्या रंगीत सोहळ्यामध्ये एक तिथे ब्लॅक अँड व्हाईट जे टॉय दिसतं ते शील सडवळकरांचं आहे आणि एक काळा आणि पांढरा हा मूळ रंग आहे. जिथे आपली रामदासाहेब फाळकेंची चित्रसृष्टी सुरू झाली ती काळ्या रंगात सुरू झाली. त्याच्यामुळे आय एम रिअली ग्रेटफुल. नितीन दादांनी हा प्रस्ताव मांडला आणि जर हे शो तिथे येत असेल आणि तुम्ही सगळे पाहत असाल तर मला वाटतं शील ह्याचं एक अद्भुत असं काम सगळ्यांना खूप वेगळ्या प्रकारे पाहायला मिळेल. थँक्यू. हिंदीच बोलायचं. हाँ हिंदी मराठी वॉटेवर कंफर्टेबल. ओके. क्या कहना चाहेंगे इस महोत्सव के बारे में और कितना फुटफॉल यहाँ पे एक्सपेक्ट कर रहे हो आप लोग? जी, सबसे पहले तो मैं खुद एक शिल्पकार हूँ, रूपाली पाटोले, और ये जो महाउत्सव की जो कॉन्सेप्ट है वो दादा के साथ हम मिलके हमने डेवलप की है. जैसे गौतम पाटोले जी है, मैं हूँ, गीता कैस्टिलिनो है, हम सभी कलाकारों ने एक साथ आके जैसे हम दिवाली सेलिब्रेट करते हैं, होली सेलिब्रेट करते हैं, तो 1 मई जो महाराष्ट्र दिन सेलिब्रेट होता है तो वो क्यों नहीं हम सब जो महाराष्ट्र सिर्फ महाराष्ट्रियन नहीं बट महाराष्ट्र ने बहुत सारे दूसरे भाषिकों को भी एक साथ अपने पास लिया है. बहुत सारे लोग रहते हैं यहाँ पे. मुंबई नगरी जो ऐसी है जिन्होंने सबको इतनी आकर्षित है, सबको आकर्षित करती है मुंबई नगरी. तो यहाँ पे बहुत सारे लोग हैं, उनका जन्म हुआ है, यहाँ पे आके व्यवसाय कर रहे हैं, यहाँ पे आके अपनी जो कला है वो कला को बढ़ावा दे रहे हैं. तो ऐसे सभी लोग अगर ये 46 एकड़ की जो लैंड है यहाँ पे इतना बड़ा स्पेस है और यहाँ पे इतने सुंदर बहुत सारे, जैसे आज हम लोग जो ये महल में बैठे हैं यहाँ पे प्रेम रतन धन पायो का शूटिंग हुआ था, यहाँ पे शनिवार वाड़ा है, ऐसे बहुत सारे सेट्स हैं. एनडी स्टूडियो ये फिल्म सेट्स के लिए फेमस है. तो ऐसी जगह पे हम लोग ये महाउत्सव की कल्पना हमने रची
जैसे हम सुला फेस्टिवल जाते हैं, रन फेस्टिवल जाते हैं, काला घोड़ा फेस्टिवल जाते हैं, तो ये बीकेसी में बहुत सारे फेस्टिवल्स होते रहते हैं, तो हम देखने के लिए बहुत लंबे जाते हैं। तो 1 मई को हमने तय किया है कि यहाँ पे आके हम लोग सभी महाराष्ट्र दिन सेलिब्रेट करें। तो ये उत्सव में, जैसे उत्सव में बहुत सारा फेस्टिवल्स रिलेटेड ऐसी जो चीज़ें रहती है, तो वैसे यहाँ पे बहुत सारे स्कल्प्टर है, यहाँ पे बहुत जो दिग्गज कलाकार जो होके गए हैं और जो है और जो अपकमिंग आर्टिस्ट है, उनके पेंटिंग से, उनके स्कल्पचर से, उसके साथ साथ जो स्ट्रीट आर्टिस्ट है, जैसे लोककला है, महाराष्ट्र मतलब महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोलतात दगडांच्या रेषा। महाराष्ट्र हा आपल्या गड किल्ले यासाठी फार फेमस आहे, पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातला जो रांगडा महाराष्ट्र आहे, कुस्ती आहे, खेळ आहेत, त्याचप्रमाणे लोककला आहेत, वासुदेव, पिंगळा, त्याचनंतर गोंधळ यासारखे खूप सुंदर कलाकारी तुम्हाला एव्हरी डे तुम्हाला बघायला मिळणार आहे। जो ज्योतिषी आहे, जो नंदी बैल आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं जे कल्चर आहे, महाराष्ट्रातली जी चव आहे महाराष्ट्राची, ती तुम्हाला इथे चाखता येणार आहे। विविध प्रकारचे पश्चिम महाराष्ट्रापासून कोकणापर्यंतचं संपूर्ण महाराष्ट्राची खाद्य संस्कृती तुम्हाला एकाच ठिकाणी इथे दिसणार आहे। महाराष्ट्रातली जी पॉटरी आहे, धारावीसारखं एक ठिकाण आहे जिथे खूप मोठं मातीकाम चालतं, ते तुम्हाला इथे पाहण्यास मिळणार आहे। त्याचबरोबरीने नुसते मोठे मोठे दिग्गज कलाकारच नाही, तर तुमच्या आमच्या माणसांमध्ये आणखी एक कलाकार लपलेला असतो, तुमच्या सर्वांमध्ये। तसं पोलीस हे रात्रंदिवस आपल्यासाठी राबत आहेत आणि गेले 2 वर्ष तर पोलिसांनी त्यांचं जे कार्य दाखवलं कोरोनामध्ये, तर पोलिसांच्या आतला पण एक कलाकार, त्यांची चित्र आपण इथे मस्तपैकी डिस्प्ले करणार आहोत। पोलिसांची चित्र, पोलिसांच्या चित्रांबरोबर आपण इथे NGOज जे काही महाराष्ट्रात सामाजिक संस्था आहेत, आनंदवन आहे, स्त्रीमुक्ती संघटना आहे, ॲडॉर चॅरिटी आहे, आत्मनिर्भर, अशा संस्थांचा इथे सहभाग आहे। या संस्था त्यांचं काम, दिशा फाउंडेशन नावाची संस्था आहे, त्या नेत्रदानावर खूप सुंदर काम करत असतात। तर दिशा फाउंडेशन इथे येणार आहेत। सुंदर पितळी भांडी जी आता बघायला मिळत नाही, तर अशी 250 ते 300 पितळी भांड्यांचं, ज्यात न्हाणीघरं आहेत, ज्याच्यात जुनी संस्कृती, आपला जुना काळ कसा होता, ह्या थोड़ा सा बताइए कि कितने लोगों को आप लोग एक्सपेक्ट कर रहे हो जो देख रहे हैं यहाँ पर आर्ट और जो कला हम यहाँ पे देख रहे हैं, उस कला को अट्रैक्ट करने के लिए आप लोग क्या कुछ कर रहे हैं? There are about, in Mahotsav, there are about 12,000 to 15,000 participants already, and we are expecting about at least 8 lakh people in the next 4 days. We've been actually having all look of Maharashtra, basically art, culture. There is also philanthropy, thinking about all the different kinds of corporate social activities, as well as for social work. From that point of view, a lot of NGOs are coming. Paramparik Karigar, that is traditional artisans who are coming over, and they are coming from all over India, from Rajasthan, Bengal, Assam, Orissa, Maharashtra definitely, and these are the people who will be coming over here, and every day they're going to have demonstrations for students, for adults, for any age group basically. Similarly, we are also having another aspect of it. Today a lot of children do not read much, and that is another concern which Mr. Pradeep Lokhande had, and he started a thing called Pustakanचं गाव. ते पुस्तकांचं गाव जे आहे ते त्यांनी पुण्याला छान क्रिएट केलं आहे, आणि त्यांनी खूप पुस्तकं जमवली, ती पुस्तकं ते डोनेट करतात. तर ही इज ॲक्च्युली डोनेटिंग अबाउट 15,000 books for age 11 to 16, and these books will be distributed to the visitors or the students who are coming over here, and we will be giving it to them. At the same time, another thing that we are having with that is दिनांक 28 एप्रिल तर 1 मे या कालावधीत इंडी स्टुडिओ इथं खूप मोठं भव्य कला लाऊड में बात करू. ठीक आहे, पुन्हा नव्याने एकदा क्वेश्चन करा. सर, आम्हाला तुम्ही या उत्सवाबद्दल आम्हाला कला हे दालन आहे आणि त्या कलेबद्दल सांगा, आणि कलाकार आपण मुख्य कलाकारांची नमस्कार, मी चित्रकार दीपक पाटील. दिनांक 28 एप्रिल 1 मे या कालावधीत कर्जत येथील इंडी स्टुडिओला एक भव्य कला महोत्सव इथं साजरा होतो आहे.
तर त्या महोत्सवात महाराष्ट्रातील जुने चित्रकार, दिग्गज चित्रकार बाबुराव पेंटर, आबालाल रहमान, दीनानाथ दलाल, कलामहर्षी राजा रवी वर्मा असे अनेक दिग्गज कलाकार, तसेच आंतरराष्ट्रीय चित्रकार आणि नवोदित चित्रकार या सगळ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात प्रदर्शन होतं आहे. याच्यासोबत अनेक शिल्पकार असणार आहेत. त्याच्यात भगवान रामपुरे सर आहेत, प्रमोद कांबळे आहेत. या सगळ्यांची शिल्प इथे येणार आहेत. 500 ते 600 चित्रांवरून अधिक चित्र आणि 100हून अधिक शिल्प या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. तर त्याच्यात दीनानाथ दलालांची 116हून अधिक चित्र म्हणजे त्यांचे इथे फ्रेम्स असणार आहेत. ओल्ड मास्टरचं कलेक्शन असणार आहे. त्याच्यासोबत जुनी भांडी असणार आहेत आणि काही शस्त्र असतील, काही जुन्या मूर्ती असतील. हे सगळं एका वेळेस एवढ्या मोठ्या स्वरूपात महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रमाणात होत आहे की एवढ्या सगळ्या जागेचा उपयोग करून अशा सगळ्या गोष्टी मांडल्या जाणार आहेत. सर्व लोकांसाठी 4 दिवसासाठी हे प्रदर्शन असणार आहे. तर सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी इथं व्हिजिट करावी आणि ते सगळ्या गोष्टी पाहाव्या. थँक्यू. आपल्याला योगदान असतं. मीनाताई ह्या कलाकार आहेतच, पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत असतात नेहमीच. अभया नावाचं त्यांचं फारच सुंदर नाटक सध्या खूप गाजत आहेत. त्यांनी 100 प्रयोग पूर्ण केलेले आहेत आणि मीनाताई ह्या आपल्या उत्सवाचा पाठ अशा रीतीने होणार आहेत. त्यांच्या आतमधला जो कलाकार आहे तो सतत जागा असतो आणि त्यांच्या हातात हे फार सुंदर पपेट आहे, लेदरचं पपेट आहे आणि त्या कळसूत्री बाहुल्यांचे खेळ करत असतात. मीनाताई, प्लीज आम्हाला तुम्ही सांगाल की आपल्या उत्सवात तुम्ही आम्हाला काय तुमची कला इथे सादर होणार आहे? साधारणपणे पपेट्स किंवा कळसूत्री बाहुल्या बऱ्याच जणांना माहिती आहेत. ही एक वेगळ्या प्रकारची पपेट्स आहे. त्याला लेदर पपेट्स किंवा शॅडो पपेट्स म्हणतात. ही मी बनवली आहेत लेदरपासून, बकऱ्याच्या कातड्यापासून आणि रामायणातली विविध कॅरेक्टर्स याच्यामध्ये आहेत. याचा एक वर्कशॉप, कार्यशाळा घ्यावी अशी माझी इच्छा आहे. त्याच्यासाठी अर्थातच लेदर न वापरता पेपर वापरणार, कारण तो सहजपणे उपलब्ध असतो. हे लेदर सहजपणे उपलब्ध नसतं, शिवाय ते खूप महागाई असतं. तर याची एक कार्यशाळा घ्यायचे विचार आहे. आणि दुसरं म्हणजे मी माझं स्पेशलायझेशन म्हणता येईल म्हणजे पपेट्स इन एज्युकेशन. कुठच्याही शिक्षणामध्ये पपेट्सचा कसा वापर करता येईल याबद्दलचं हे पुस्तक आहे. म्हणजे एन्व्हायरनमेंट एज्युकेशन असो, प्रायमरी एज्युकेशन असो, लँग्वेज डेव्हलपमेंट असो किंवा इतर काहीही. तर त्या प्रत्येक हेल्थ एज्युकेशन याच्यासाठी कसं तुम्ही सिम्पल पपेट्स कशी बनवाल आणि त्यातून तुम्ही कसं शिक्षण द्याल मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा, तर ते या पुस्तकामध्ये, या पुस्तकाच्या 3 आवृत्त्या आलेल्या आहेत आणि हे इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे, पण मराठी पुस्तक हे माझं आहे. तर हे पुस्तकसुद्धा उपलब्ध असेल जर कुणाला हे घेऊन याच्यावर काही अभ्यास करायचा असेल किंवा काही करायचं असेल तर शिक्षकांना, मुलांना, डॉक्टर्सना, काउन्सिलर्सना सगळ्यांसाठी हे उपयुक्त असं हे आहे. माझं वाटेवरती काचागं हे नाटक तुम्हाला माहीत असेल कदाचित, खूप गाजलं होतं. तर हे बाललैंगिक शोषणावरचं नाटक मी 2000 साली केलं होतं. प्रथमच या विषयाला हात घातला आणि त्याच्यामध्ये मी या छाया बाहुल्यांचा उपयोग केला होता की प्रत्यक्ष लैंगिक शोषणाचा भाग न दाखवता छाया बाहुल्यांमधून तो दाखवला होता आणि तो लोकांना खूप आवडला होता, भावला होता. कारण प्रथमच हा विषय मी लोकांसमोर मांडला होता. आता अभय हे जे नाटक आहे ते त्याचाच पुढचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामध्ये मी पपेट्स नाही वापरले आहेत. हा 1 वुमन शो आहे आणि त्याच्यामध्ये पॉक्सो जो कायदा आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस, त्याची माहिती, त्याच्याबद्दल आम्ही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रभर त्याचे 110 प्रयोग झालेले आहेत आणि अजूनही शाळांमधून त्याला डिमांड आहे, NGOजमधून डिमांड आहे. तर त्याचा प्रयोग आहे आम्ही कदाचित इथे करू, मुलांना बोलवून, मुलींना बोलवून त्यांना आम्ही दाखवू. तर हा जो महाउत्सव आहे त्याच्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि नितीन आणि माझी 30-32 वर्षापासूनची आमची ओळख आहे, परिचय आहे. मृगनयनी नावाची एक DDवर सिरियल यायची. अमोल पालेकर त्याचे दिग्दर्शक होते आणि त्याचं नेपथ्य सेट डिझायनिंग नितीनने केलं होतं आणि कॉस्ट्युम डिझायनिंग मी केलं होतं. त्याच्यात मी भूमिका पण केली होती. तेव्हापासून आमचा परिचय आहे. तर त्याला त्याचं अभिनंदनसुद्धा आणि त्याला खूप खूप धन्यवाद सुद्धा. मोठा सॉरी मला बोल हां ओके.
नमस्कार, मी रंजना प्रभू खानोलकर. महाउत्सव 2022 महाराष्ट्राचा उत्सव आणि महाराष्ट्रातल्या 5 प्रांत आणि त्याचं जे एक संस्कृती आहे, त्याची जी एक परंपरा आहे, त्याचा हा उत्सव होणार आहे. ह्या संस्कृतीच्या निमित्ताने खाद्य संस्कृती घेऊन चव महाराष्ट्राची तुमच्यासाठी येत आहे. महाउत्सवामध्ये आपल्याला कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा 5 प्रांतांचंच जे फूड आहे, जी चव आहे ती चाखायला मिळणार आहे. आणि चव महाराष्ट्राची तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं जे खाद्य संस्कृती आहे त्याचा आस्वाद तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही सर्वांनी नक्की या उत्सवामध्ये सहभागी व्हा. थैंक यू. पहले महाउत्सव के बारे में हमारी ऑडियंस को थोड़ा सा बताइए, क्या कुछ होने वाला है और कितना फुटफॉल यहाँ पे एक्सपेक्ट करें, और आर्टिस्ट के लिए क्या यहाँ पे मतलब बेनिफिट होने वाला है, और क्या आर्टिस्ट यहाँ पे, कितने आर्टिस्ट और यहाँ पे दिखने वाले हैं. महाराष्ट्र का हर उत्सव महा हो, और इसीलिए हमने इसको महाउत्सव कहा है. छत्रपति शिवाजी महाराज का इस महाराष्ट्र में कमाल के कलाकार हैं, और अलग अलग कलाकारों को यहाँ पे एक व्यासपीठ दिया जाएगा. क्योंकि कलाकार होने के नाते मैंने हमेशा कलाकारों को देखा है कि उनको स्पेस दो तो और बहरते हैं, और उसमें बहुत सारी चीज़ें उनको करने की इच्छा होती जाती है. तो हमने राजा रवि वर्मा जी से लेके गायतोंडे साहब से लेके दलाल साहब से लेके हमारे वासुदेव कामत जी है, शील सड़वेलकर है, रवि पाटोले है, अच्युत पालव है, रूपाली पाटोले है, गीता जी है, ऐसे अलग अलग कलाकार यहाँ पे अपनी कला दिखा रहे हैं. और उसके कला के माध्यम से ये महाराष्ट्र की महाकला पूरे महाराष्ट्र में नहीं बल्कि भारत में नहीं पूरे देश में जानी चाहिए. क्योंकि पिछले 3 सालों से हमारे कलाकार जो अपनी कला की पेशकश हमेशा लोगों के सामने करते हैं, वो घर पे बैठने के बाद उनको कभी मैं ये सब अच्छा मेरी कला का सादरीकरण लोगों के सामने करूं, ऐसी जब इच्छा हुई और हम लोग कुछ कलाकार यहाँ मिले और उन्होंने डिसाइड किया कि हम अपने लेवल पे एक महाउत्सव करते हैं. तो इसलिए यहाँ पे कला क्षेत्र के लोग और पेंटर और स्कल्पटर तो काफ़ी लोग आएंगे ही. उसी तरह से यहाँ पे बहुत सारे अपने पारंपरिक महाराष्ट्र का कला नृत्य दिखाने वाले भी लोग आए. आदिवासी मोपाड़ा के लोग हैं, वासुदेव है, यहाँ पे गोंधल जागरण करने वाले लोग हैं. जो कला लुप्त हो रही है उस कला को हम लोग यहाँ पे लोगों के सामने पेश करेंगे. तो उसी तरह से लोगों को समझ में आएगा कि हमारा महाराष्ट्र की कला, महाराष्ट्र की रीति परंपरा कितनी थोर है, कितनी बड़ी है. जिसके वजह से यहाँ का महा सिनेमा जो दादा साहब फाल्के ने, ये पहले मराठी आदमी ने हिंदुस्तान में अगर पहला चित्रपट अगर यहाँ पे चित्रित हुआ है तो दादा साहब फाल्के के माध्यम से हुआ है. तो उनको भी यहाँ पे हम श्रद्धांजलि देंगे. लता दीदी जो भारत रत्न रही, उन्हें उनके गानों को सब दुनिया में जादू चली रही, उस जादूगर लता दीदी का भी यहाँ पे श्रद्धांजलि कार्यक्रम होगा. रमेश देव जी ने बहुत योगदान इस मैंने तो उनसे कि किस तरह से ज़िंदगी जी जा सकती है, किस तरह से एक उम्र के बाद भी एक आदमी किस तरह से नया पीढ़ी के लिए, नए लोगों के लिए प्रेरणा दे सकता है, उनका भी यहाँ पे मान सम्मान किया जाएगा. और महाराष्ट्र के अलग अलग जो व्यवसाय के लोग हैं यहाँ पे आके अपने व्यवसायिक अनुभव हमारे कलाकारों के लिए जब सामने बातचीत करेंगे तो उनसे हमारे कलाकारों का मनोबल बढ़ेगा.